श्री गणेश पुराण. ऋषी कश्यप आणि ऋषीपत्नी अदितींना झाले ब्रह्मांड दर्शन. अध्याय 9 ते 11. श्री गणेशाय नमहा. सूत म्हणाले, महोत्कटाचे चरित्र मोठे विलक्षण आहे. एकदा हाहा, हुहू व तुंबरू हे 3 गंधर्व वीणेवर भगवंतांचे नामस्मरण करत कैलासाकडे निघाले होते. वाटेत ऋषी कश्यपांचा आश्रम दिसला. तिथे आपली नित्यकर्मे आटोपावी आणि थोडी विश्रांती घेऊन पुढे जावे असा विचार करून त्या 3 गंधर्वांनी आश्रमात प्रवेश केला. तेव्हा ऋषी कश्यप आणि त्यांची पत्नी अदितीनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गंधर्वांनी स्नान केले व शिवपंचायतनाची पूजा करून ते ध्यानस्थ बसले. तेवढ्यात महोत्कट खेळत खेळत तिथे आले आणि महोत्कटानी पंचायतनाच्या मांडलेल्या देवी, विष्णू, शंकर, गणपती आणि सूर्य यांच्या मूर्ती दूर भिरकावून दिल्या. ध्यान संपल्यावर ही गोष्ट गंधर्वांच्या लक्षात आली. तेव्हा त्या गंधर्वांनी ऋषी कश्यपांकडे तक्रार केली. तेव्हा ऋषी कश्यपांनी महोत्कटांना विचारले. तसेच त्यांच्या माताजी अदितींही त्यांना काठीने दरडावले. तेव्हा महोत्कट म्हणाले, यांचे देव कुठे गेले मला माहीत नाही. मी काहीही केले नाही. पण त्या दोघांना काही खरे वाटेना. दोघेही महोत्कटावर रागावले. तेव्हा महोत्कट भोकाड पसरून रडू लागले. त्यावेळी अदितीचे त्यांच्या पसरलेल्या तोंडाकडे लक्ष गेले. त्यामध्ये त्यांना स्वर्ग, मृत्यू व पाताळासह 14 भुवने आणि अनेक प्रकारच्या सृष्टीने भरलेले विराट ब्रह्मांड दिसले. ते पाहून अदितींना भोवळच आली. कश्यपांनाही त्या विश्वरूपाचे दर्शन झाले. ऋषी कश्यपांनी त्यांचे महात्म्य ओळखले आणि ते परमात्मा आहेत याची त्यांना खूण पडली. आपले पुत्र ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, सृष्टीनियंता आहेत हे जाणून अदितींनी महोत्कटांना हृदयाशी धरले. ऋषी कश्यप गंधर्वांना म्हणाले, महोदय, माझे पुत्र लहान आहेत म्हणून जरी त्यांनी मूर्त्या दूर भिरकावून दिल्या असतील तरी त्यांना क्षमा करा आणि भोजन करून विश्रांती घ्या. गंधर्व म्हणाले, त्या आमच्या नित्यपूजेतील मूर्ती आहेत. त्या परत मिळाल्याशिवाय आम्ही येथील पाणीही पिणार नाही. तेव्हा कश्यपांनी महोत्कटांकडे हेतुपूर्वक पाहिले तर काय आश्चर्य! पूजास्थानी पंचायतन देवता त्यांच्या सर्व वैभवासह विराजमान दिसल्या. कश्यप पुत्रांचे ते लीला कर्तृत्व पाहून त्या 3ही गंधर्वांनी त्यांना आदराने वंदन केले. त्यांचे भावपूर्ण स्तवन केले. भोजन झाल्यावर ते कैलासाच्या वाटेने निघाले. महोत्कट 5 वर्षाचे झाले. तेव्हा ऋषी कश्यपांनी त्यांचे चौल कर्म व मौजी बंधन करायचे ठरवले आणि त्रैलोक्यातील मान्यवरांना निमंत्रणे पाठवली. मंडप घालण्यात आला. मौजी बंधनाचा दिवस उजाडला. मंगलवाद्य वाजू लागली. मंडपामध्ये देव, ऋषी, मुनी, गंधर्व, संत, सज्जनादी निमंत्रितांची दाटी झाली. होम हवनादी विधी संपन्न झाले. मुहूर्तसमयी अंतरपाठ धरण्यात आला. जमलेली मंडळी आशीर्वादाच्या स्वरूपात अक्षता टाकू लागली. त्या प्रसंगी विघात, पिंगाक्ष, विशाल, पिंगल आणि चपल हे 5 दैत्य वेषांतर करून तिथे आले होते. महोत्कटाचा घात करण्यासाठी अक्षतांच्या रूपाने त्यांनी अस्त्रेच टाकली. हे कपट लक्षात येताच महोत्कटांनी देखील अक्षतांवर 5 अस्त्रे अभिमंत्रित करून त्या दैत्यांच्या दिशेने भिरकावली आणि त्या अस्त्रांनी त्या दुष्टांचा मंडपातच निकाल लावला. ते पाहून आनंदित झालेल्या देवतांनी व ऋषीजनांनी पुष्पवृष्टी करून महोत्कटाचा थोर जय जयकार केला. राक्षसांची प्रेते दूर नेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. मंडपस्थान स्वच्छ करण्यात आले. त्यानंतर उर्वरित विधी सुरू झाले. ऋषी कश्यपांनी महोत्कटाला गायत्री मंत्राचा उपदेश केला. त्यांच्या माताजींनी म्हणजेच अदितींनी त्यांना कौतुकाने भिक्षा घातली. ब्रह्माजींनी त्यांना आपल्या कमंडलूतील तीर्थ पाजले आणि नित्य टवटवीत राहील असे एक विकसित कमल दिले आणि त्यांना ब्रह्मणस्पती असे नाव दिले. शिवजींनी त्रिशूळ आणि डमरू देऊन त्यांचे भालचंद्र नाव ठेवले. कुबेरांनी आपल्या गळ्यातील अमूल्य माळ देऊन त्यांचे सुरानंद असे नाव ठेवले. विष्णू, शेष, देवी, वायू, वरुण, सागर आदी सर्व देवतांनी त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या, परंतु देवराज इंद्रांनी मात्र काहीही दिले नाही. तेव्हा ऋषी कश्यप म्हणाले, हे देवेंद्र, साक्षात परमात्माच माझ्या पुत्ररूपाने जन्मले आहे म्हणून तुम्ही त्यांची उपेक्षा करू नका, नाहीतर अनर्थ होईल. पण देवेंद्रांनी ऋषी कश्यपांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्यांनी महोत्कटाकडे तिरस्काराने पाहिले आणि ते वायूला म्हणाले, पाहतोस काय, यांना आकाशात भिरकावून घे. ते ऐकून वायूला मोठा प्रश्न पडला.
देवराज इंद्र अनुचित वाटत आहेत हे कळत असूनही त्यांची आज्ञा मोडणे वायूला शक्य झाले नाही. वायूने उग्र वादळी रूप धारण केले. त्या झंझावाताने पर्वत शिखरे ढासळली. प्रचंड वृक्ष उन्मळून पडले. सर्वत्र हाहाकार माजला. कार्यक्रमाला जमलेली सर्व मंडळी भयभीत झाली. महोत्कट मात्र आपल्या जागी ठाम उभे होते. वायूचे त्यांच्यापुढे काहीही चालले नाही. देवेंद्रांनी अग्नीकडे सहेतूक पाहिले. तेव्हा अग्नी एकदम भडकला आणि त्याच्या ज्वाला चराचराला भस्म करत अधिकाधिक उंच वाढू लागल्या. महोत्कटाने त्याला गिळून टाकले. तेव्हा संतापलेल्या देवराजांनी त्यांच्याकडे रागाने पाहिले असता त्यांच्या ठाई त्यांना अनंत हस्त, अनंत पाद, अनंत मुखे असलेल्या आणि अनंत आयुधे धारण केलेल्या विराट पुरुषांचे दर्शन झाले. त्या दर्शनाने ते कृतार्थ झाले. महोत्कट हे परमात्माच आहे याची त्यांना खूण पटली व मन निशंक झाले. ते अनन्य भावाने महोत्कटांना शरण गेले. त्यांची पूजा केली व भेट म्हणून देवराज इंद्राने आपला अंकुश त्यांना दिला आणि त्यांचे विनायक असे नाव ठेवले. मग त्यांनी विश्वरूपाने त्यांचा अगाध महिमा वर्णन केला. त्यानंतर महोत्कटाने जो कोणी हे स्तोत्र नित्य त्रिकाल पठण करेल त्याचा सर्वत्र जय होईल असा त्या स्तोत्राला आशीर्वाद दिला. श्री गणेश पुराण अध्याय 9 ते 11 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.